अमरावतीमध्ये चोरांचा धुमाकूळ। नागपुरी गेट पोलीस ठाण्याच्या हद्दीतील टॉवर लाईन पाणी टाकीजवळ सकाळी चोरीच्या मोठ्या घटना उघडकीस आली आहे। चोरट्यांनी एका घराला आणि 2 पान टपऱ्यांना लक्ष्य केले आहे, ज्यामुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे। या घटनेची माहिती मिळताच पोलीस विभाग, डॉग स्क्वॉड आणि फॉरेन्सिक टीम घटनास्थळी दाखल झाली असून पुढील तपास सुरू आहे। शहरातील नागपुरी गेट पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या मेहबूबनगर, हाजरानगर येथील तन्वीर अली आशिक अली त्यांच्या बंद घराला अज्ञात चोरट्यांनी लक्ष्य केलेत। मिळालेल्या माहितीनुसार तन्वीर अली ईद निमित्त त्यांच्या जुन्या गावी खरपी येथे गेले होते। जेव्हा ते अमरावतीला परतलेत तेव्हा त्यांना घराचे कुलूप तुटलेले दिसलेत आणि घरातील सामान अस्ताव्यस्त पडले होते। बेडरूममध्ये कपाटाचे कुलूप तुटलेले पाहून त्यांनी सामान तपासले। कपाटातून 40,000 रुपये रोख तसेच सोन्याचे मंगळसूत्र आणि 7 पीस चोरट्यांनी लंपास केले। त्यांनी तत्काळ नागपुरी गेट पोलिसांना याची तक्रार दिली आहे। तक्रारीनंतर पोलीस पथक, डॉग स्क्वॉड आणि फॉरेन्सिक टीमने परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले आणि घटनास्थळावरनं फिंगरप्रिंट्स गोळा केलेत। सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार या परिसरात चोरींच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत आहे। चोरट्यांनी 2 पान टपऱ्यांनाही आपले लक्ष्य बनवलेत। नागपुरी गेट परिसरातील टॉवर लाईन फैसल नगर येथील योगेश सलमान खान, इब्राहिम खान यांच्या पान टपरीतून चोरट्यांनी सुमारे 30,000 रुपयांचा माल चोरलाय, ज्यात थंड पेये, बिस्लरी बाटल्या, चॉकलेट्स, कॅडबरी, सिगारेटचे पॅकेट आणि 20,000 रुपये रोख तसेच लॅपटॉप यांचा समावेश आहे। चोरट्यांनी पान टपरीचे शटर जबरदस्तीने वाकवून आत प्रवेश केला आणि चोरी केली आहे। याच प्रकारे शेख अदनान शेख गणी यांच्या फैसलनगर येथील पान टपरीतही चोरट्यांनी 10,000 रुपये रोख आणि पान टपरीतील ठेवलेले अंदाजे 7 ते 8,000 रुपये किमतीचे साहित्य लंपास केले आहे। नागरिकांनी परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमध्ये चोरट्यांची नोंद झाल्याची पुष्टी केली आहे। त्यांनी सांगितले की पहाटे 3 ते 4 वाजताच्या सुमारास या परिसरातील वीज पुरवठा खंडित झाला होता, ज्यामुळे चोरट्यांना आपले काम साधण्याची संधी मिळाली। नागरिकांचे म्हणणे आहे की नागपुरी गेट पोलिसांच्या गस्त घालण्यात कमी पडत आहे, ज्यामुळे चोरट्यांचे धाडस वाढले आहे। अवैध गुटखा आणि इतर बेकायदेशीर धंदेही मोठ्या प्रमाणात सुरू आहे, परंतु पोलिसांची संथ गती नागरिकांमध्ये नाराजीचे कारण ठरली आहे। चोरीच्या या घटनांमुळे परिसरात भीतीचे वातावरण आहे आणि नागरिक पोलिसांकडून कठोर कारवाईची मागणी करीत आहेत।